आज आम्ही वैष्णवी हगवणेंना श्रद्धांजली वाहून आम्ही प्रथम हगवणे यांचं निषेध व्यक्त करतो आणि मराठा समाजानं त्याचा बोध घेऊन इथून पुढे आपल्यात सुधारणा कराव्यात. ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या स्वतःपासून सुरुवात कराव्यात. मराठा समाजानं पहिल्यांदा जे काही आपणाला काम करायचं आहे त्या हगवणे कुटुंबाचा आदर्श हगवणे कुटुंबाने जे केलेलं आहे त्याचा आपण थोडा विचार करून आपणाला पुढं काय करायचं आहे हे नी स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. तर मी तेवढंच सांगेन की हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका. लग्नामधला कमीत कमी खर्च करा. पूर्वी सत्यशोधक पद्धतीने विवाह करत होते त्यावेळेला कल्पना हीच होती की कमीत कमी खर्चात 100 लोकात लग्न व्हावीत. तांदळाऐवजी फुलं वापरावीत म्हणजे मार्केट शेतकऱ्यांनासुद्धा मिळेल, फुलाचं मार्केट तयार होईल. यासाठी शाहू फुले आंबेडकरांनी तांदळाऐवजी फुले वापरा असा त्यावेळेला 135 वर्षापूर्वी संदेश दिलेला होता. तरीसुद्धा अजूनही आपला मराठा समाज झोपलेला आहे. तर मी मराठा समाजांना एवढीच विनंती करेन की आपणाला इथून पुढं लग्नातल्या अनिष्ट रूढी आणि प्रथा म्हणजे रुखवत ही पद्धत पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. आम्ही त्यासाठी सत्यशोधक चळवळीमार्फत रुखवत हा पुस्तकाचा द्या असं आम्ही लोकांना प्रबोधन करतो आहे. तर मलाही आता ह्या निमित्तानं हेच सांगायचं आहे, लोकांनी रुखवताची पद्धत बंद करून पुस्तकाचा रुखवत द्यावा. तसंच लग्नामध्ये फेटे बांधणे, सत्कार करणे ह्या पद्धती बंद व्हाव्यात. तसेच सकाळी एकदा लग्न असतं आणि दुपारी एकदा लग्न असतं, ह्या दोन्ही पद्धती बंद कराव्यात. प्री वेडिंग पद्धत बंद करावी. लग्नामध्ये DJ लावण्याची पद्धत बंद करावी. अगदी पारंपरिक वाद्य वाजवून गावदेव करावेत. आणि DJ आज गावदेव ग्रामीण भागामध्ये अगदी गौतमी पाटलालासुद्धा आणलं जातं गावदेवाला फिरवताना. तर ती पद्धत पहिल्यांदा बंद करावी आणि साध्या पारंपरिक पद्धतीनं गावदेव करावेत. लग्नामध्ये कुठल्याही वराती वगैरे न काढता साध्या पद्धतीनं लग्न करावं. डामडोल कुठलाही करू नये. आणि ज्या पूजा अर्चा वगैरे ज्या काय आहेत त्या तुकाराम गाथा वाचून करून म्हणजे त्याचा त्या लग्नाचा शेवट असावा. म्हणजे आपण काय करतो, लग्न झालं की गोंधळ आणि पूजा घालतो आणि ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात करतो. तर ती पद्धत बंद करून तुकाराम गाथेचं वाचन करावं असं मी आवाहन करेन. त्यानंतर लग्नात जो खर्च करतो आपण तो खर्च त्या मुलामुलीच्या नावावरती FD करावा. त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी त्याची तरतूद करावी आणि यासाठी तो पैसा खर्च करावा. आज 1 दिवसाचं आपण लग्न करतो आणि करोडो रुपये खर्च करतो आणि तोच पैसा जर आपण मुलाच्या शिक्षणावरती खर्च केला असता तर त्या मुलाचं लाईफ घडलं असतं. पण आपण काय करतो, शिक्षणावरती खर्च कमी करतो आणि लग्नात एका दिवसासाठी करोडो रुपयेचा खर्च करतो. आपल्या ऐपतीनुसार म्हणजे आहेराची पद्धत पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. आपण कपडे भांडी देतो ही पहिल्यांदा बंद करूया. सत्यशोधक चळवळीमध्ये त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारचा नारळसुद्धा तुम्ही देऊ नका. म्हणजे तुम्हाला लग्नात द्यायचीच असतील तर भेटवस्तू पुस्तकाच्या द्या आणि ज्ञानाचा रुखवत द्या असं त्यांनी सांगितलं होतं. तर आपण रुखवताची पद्धत बंद करूया, खर्च कमी करूया आणि लग्न त्यामध्ये जे इतिहासकार आहेत, प्रबोधनकार आहेत यांची व्याख्यानं ठेवूया लग्नात. आणि त्यामुळं काय होईल की समाज प्रबोधन होईल. आज आमच्यामध्ये तरुण मुलांना आज त्यांची लग्न होत नाहीत. आईवडील चिंतेत आहेत. मुलींची अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि फक्त त्यांच्या लग्नात हे मी बघितलं आहे म्हणून माझ्या मुलाच्या लग्नात हे पाहिजे ही आईची अवस्था आहे. तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी समाजातील पुढारी असणाऱ्या मंडळींनी हे सगळं पहिल्यांदा अवलोकन केलं पाहिजे. आज आम्ही स्टेजवर बोलतो हे सगळ्या सुधारणा झाल्या पाहिजेत, पण जे बोलतात तेच फक्त जास्त करत असतात. तर मी ओपन आवाहन करेन की मराठा समाजामध्ये जे कार्यकर्ते म्हणून काम करतात यांनी पहिल्यांदा स्वतःच्या घरातली लग्न या पद्धतीने करून समाजाला दाखवली पाहिजेत. आज आम्ही काय करतो, बोलतो आणि आमचीच लग्न आम्ही मोठी करत असतो. तर मी आज इथं मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेचे लोक इथं आलेत. त्या संघटनेच्या लोकांनासुद्धा मी सांगू इच्छितो जे काही तुम्हाला करायचं आहे ते स्वतःच्या घरापासून करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.